सो नव्या पॅटर्न नुसार आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय किंवा ज्याची नव्या पद्धतीने आपल्याला जी समजून घेऊन सुरुवात करायची आहे, तर तसे जे अनेक मुद्दे आहेत, तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यूजपेपरचा आहे. अगदी काही मुद्द्यांची यादी आपण तयार करायची म्हटलं तर फॉर एक्झाम्पल रिटर्न प्रॅक्टिस आली, मग लिहायचं कसं हा एक आपल्यासमोर प्रश्न होता. दुसरा मुद्दा त्यासाठी नोट्स कशा काढाव्यात हा आपला दुसरा प्रश्न होता. तिसरं या नव्या पॅटर्न नुसार आपल्याला नक्की नव्याने कुठली पुस्तकं वाचावी लागतील हा पुढचा प्रश्न होता. किंवा नव्या पॅटर्न नुसार ऑप्शनल हा एक वेगळाच आपल्यासमोर घटक आहे, तो एक वेगळा प्रश्न आहे. त्यानंतर एसेचा एक वेगळाच मुद्दा आहे. एथिक्स हा आणखी एक वेगळा प्रश्न आपल्यासमोर आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा आपण जर विचार केला तर त्याच्यापैकीच एक महत्वाचा आहे तो म्हणजे न्यूजपेपर. न्यूजपेपर आपण कशा प्रकारे वाचले पाहिजेत किंवा न्यूजपेपर आपण कशा प्रकारे अभ्यासामध्ये उपयोगासाठी आणले पाहिजेत. आणि म्हणून हे करत असताना खरं तर पूर्वीचा जो पॅटर्न होता तो पूर्वीचा पॅटर्न सुद्धा आपण जर लक्षात घेतला तर त्या पॅटर्न मध्ये न्यूजपेपर कसा वाचावा, त्याचे फॅक्ट्स या संदर्भात आपल्याला माहिती आहेच किंवा जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना त्याबद्दल माहिती आहेच आहे. बट जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना कदाचित त्याबद्दल काही फारशी माहिती नसेल. पण एकूणच जर आपण विचार केला तर तो असा आहे की न्यूजपेपर हा आपल्या अभ्यासाचा अविभाज्य घटक आहे. दुसरा मुद्दा, या न्यूजपेपरचा मग आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तिसरा मुद्दा, तो करत असताना काय लक्षात घेतलं पाहिजे, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्यानंतर कशा प्रकारे याच्या नोट्स काढल्या पाहिजेत, याला आपण किती वेळ दिला पाहिजे, अशा अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. आणि मग हे करत असताना आपण या प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी स्पर्श करूयात आणि आपल्या ह्या चर्चेची सुरुवात करूयात. न्यूजपेपर. न्यूजपेपर कोणता वाचावा, इथपासून तो कसा वाचावा, इथपर्यंतच्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी निश्चितच पाहूयात. मी माझी स्क्रीन त्या ठिकाणी शेअर करतो. वर्तमानपत्र कसे वाचावेत आणि मग वर्तमानपत्र वाचत असताना कशा पद्धतीने त्याचा आपण विचार केला पाहिजे, इथपासून आपण सुरुवात करूयात. सो सुरुवात आपण करूयात काही कोटेशन्सने. जसं की एक पहिलं कोटेशन आहे बघा, अ गुड न्यूजपेपर इज अ नेशन टॉकिंग टू इटसेल्फ. वर्तमानपत्र काय आहे तर वर्तमानपत्र म्हणजे एखादं राष्ट्र, एखादा देश हा स्वतःशीच बोलत असतो की मी कोण आहे, माझ्या संदर्भात काय चालू आहे, माझ्या समाजात काय चालू आहे, माझ्या राष्ट्रामध्ये कशा प्रकारे लोकांच्या भावना आहेत, माझ्या राष्ट्रामध्ये लोकांच्या भावनांना कशा प्रकारे वाट मिळते, किंवा नक्की लोकांच्या मागण्या, लोकांच्या जीवनस्थिती, लोकांची सध्याची स्थिती, लोकांना काय पाहिजे, काय हवंय, काय नकोय, ह्या सगळ्या बाबी म्हणजे आपला हा न्यूजपेपर असतो. आणि तेच आपण या न्यूजपेपरच्या माध्यमातून वाचत असतो. मित्रांनो, हे महत्व आहे त्याचं. न्यूजपेपर केवळ एक तांत्रिकता नाहीये, तर न्यूजपेपर हे त्याचं महत्व आपण त्या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. असंच आणखी एक कोटेशन थोडस मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. व्हॉट इज न्यूजपेपर. हे हेनरी कॉमगर यांचं हे कोटेशन आहे की ज्यामध्ये तुम्ही बघाल तर दिस इज व्हॉट रिअली हॅपन्ड, रिपोर्टेड बाय अ फ्री प्रेस टू अ फ्री पीपल. इट इज द रॉ मटेरियल ऑफ हिस्ट्री. इट इज द स्टोरी ऑफ आवर ओन टाइम्स. मित्रांनो, न्यूजपेपर काय असतात तर न्यूजपेपर हा खऱ्या अर्थाने जो लिहिला जाणारा जो इतिहास आहे, जो लिहिला गेलेला इतिहास आहे, तर हे न्यूजपेपर आहे. तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जर पाहिलं तर सर्व महत्वाच्या राजकीय व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनी, समाज सुधारकांनी, सर्वांनीच न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्रांचा खूप खुबीने वापर केलेला आहे. तो स्वतःची मतं अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये, लोकांचं प्रबोधन घडवून आणण्यामध्ये आणि त्याचबरोबर लोकांची जी मतं आहेत त्यांना एक विशिष्ट आकार देण्यामध्ये सुद्धा न्यूजपेपरची भूमिका ही फार महत्वाची राहिलेली आहे. आणि मग या अशा संदर्भामध्ये जर आपण वर्तमानपत्रांचा अभ्यास बघितला तर तो आपल्याला आवडणारा असायला पाहिजे.
म्हणजे मला काय सांगायचं आहे की न्यूजपेपर केवळ परीक्षेकरिता वाचायचा का, तर तो वाचलाच पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला याचं महत्व त्या ठिकाणी लक्षात आलं तर निश्चितपणे आपण न्यूजपेपरला एका वेगळ्या परिप्रेक्षातून, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. आणि मग त्याच्यामुळे काय होईल तर आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि ही जी आवड निर्माण झाली ना की मग न्यूजपेपर हे बोरिंग राहत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना दोन प्रश्न असतात. एक म्हणजे की मी कसा वाचू, आणि दुसरं म्हणजे का वाचू. आता याच्यामध्ये तर दोन्ही गोष्टी पाहिल्या आपण, तर दोन्ही मुद्दे हे याच्यातून आपल्याला दूर करता येऊ शकतात जर आपण तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला तर. तो कुठला आहे की न्यूजपेपरचं महत्व काय आहे. हे अनादी अनंत काळापासून न्यूजपेपर जेव्हापासून याची सुरुवात झाली तेव्हापासून आपल्याला तो सामाजिक, राजकीय, आर्थिक जे सामाजिक जीवन आहे तर त्याच्यावरती प्रभाव टाकणारा एक महत्वाचा घटक म्हणून आपल्याला न्यूजपेपरकडे पाहावं लागतं. सो हे त्याचं महत्व आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यांकडे जाऊया की नक्की न्यूजपेपर का वाचायचा आहे. मित्रांनो, न्यूजपेपर वाचत असताना किंवा तो वाचायचा का आहे हे लक्षात घेत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की डायरेक्ट क्वेश्चन्स. आता आपल्याकडे दोन्ही मुद्दे आहेत की तो का वाचायचा. पहिला मुद्दा हा आहे परीक्षेमध्ये याचं महत्व. ते पहिलं काय, डायरेक्ट क्वेश्चन असणार आहे. आपल्याला न्यूजपेपर मधून त्या ठिकाणी थेट प्रश्न विचारले जातील. मग ते शासनाच्या योजनाबद्दल असतील, किंवा शासनाच्या एखाद्या धोरणाबद्दल असतील, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या घडामोडीबाबत असेल, काही असेल. थेट प्रश्न आपल्याला येणार आहेत. हे प्रश्न कुठे येतील, हे जीएस मध्ये येतील. फॉर एक्झाम्पल प्रिलिम्स मध्ये पण येतील आणि मेन्स मध्ये पण येतील. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप वेगळं असेल, पण ते विचारले जातील नक्की. अगदी काही उदाहरणं सांगायची झाली तर म्हणजे कोविडच्या काळामध्ये शासनाद्वारे जे जे काही उपाय करण्यात आले त्याच्यावरती थेट प्रश्न, किंवा त्याच्यामध्ये जी गरीब कल्याण योजना होती त्या योजनेबद्दलचे प्रश्न, किंवा हर घर जल यासारख्या योजनेवरती प्रश्न, किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये तैवान, चीन, अमेरिका हा त्रिकूटचा प्रश्न, किंवा रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान घडलेल्या घटनांचा प्रश्न. अगदीच काय, युरोपमध्ये काय घडतंय, अमेरिकेत काय घडतंय, या सगळ्या बाबी आपल्याला महत्वाच्या ठरतात. त्या कशा ठरतात आपण त्याकडे जाऊयात. पण प्रश्न कसे डायरेक्ट विचारले जातात त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. दुसरं काय आहे न्यूजपेपरचं महत्व, ते म्हणजे कंटेंट फॉर एसे. तुम्हाला एसे मध्ये जो मोस्ट ऑफ दी जो खऱ्या अर्थाने कॉन्टेंट मिळणार आहे तर तो न्यूजपेपर मधून मिळणार आहे. मग न्यूजपेपरमध्ये दररोज येणाऱ्या बातम्या, त्याच्यामध्ये येणारे डेटा, त्यानंतर त्यामधला जो काही सर्वेज, त्याच्यानंतर एडिटोरियल, संपादकीय, त्यानंतर शनिवारच्या पुरवण्या, रविवारच्या पुरवण्या, याच्यामधून आपल्याला खूप सारा डेटा त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हा डेटा कसा गोळा करायचा तर ते पुढे सांगेन, पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो वाचन. जेवढं आपण वाचत राहू तेवढं आपली काय होणार आहे, भाषा समृद्ध होत जाते. त्याकडे येणारच आहे मी. दुसरा, आपला कॉन्टेंट त्या ठिकाणी जनरेट होत जातो, तो लक्षात यायला लागतो. बॅक ऑफ द माइंड आपली मतं तयार व्हायला लागतात, आणि हे सगळ्या बाबी आपण आपल्या एसे मधून लिहित जातो. आणि ते पाठ करावं लागत नाही, ते लक्षात ठेवावं लागत नाही. ते इतक्या रंजक पद्धतीने सांगितलं जातं त्यामध्ये की ऑटोमॅटिकली आपल्याला ते त्या ठिकाणी उपयोगाला येतं. आणि म्हणून डेली न्यूजपेपर वाचणं हा आपल्या एसेच्या संदर्भात अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो. सो एसेचा सगळ्यात चांगला स्रोत जो आहे कंटेंट जनरेट करण्याचा किंवा गोळा करण्याचा, तर तो म्हणजे न्यूजपेपर आहे. त्यामुळे पुरवण्या वाचण्यासाठी रविवारी विशेष वेळ दिला पाहिजे बरं का. तुम्ही कुठलाही न्यूजपेपर वाचा, रविवारी विशेष पुरवण्या येतात, त्या वाचल्या पाहिजेत. त्या वाचनासाठी आपल्याला 1 तास 2 तास वॉट एव्हर तो वेळ लागतोय तो दिला पाहिजे, हा द्यायचा आहे. तिसरं म्हणजे केस स्टडीज अँड डेटा फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट. जर तुम्ही ऑप्शनलचा विचार केला तर डेफिनेटली ऑप्शनल, मग तुमचा कुठलाही तो ऑप्शनल घ्या, या प्रत्येक ऑप्शनलला चालू घडामोडींची जोड द्यावी लागते. ती दिली तर त्यापैकी आपल्याला कसं होतं बघा, ऑप्शनल मध्ये पुन्हा करंट इव्हेंट्स वरती 2 प्रकारचे प्रश्न आहेत, एक थेट आणि दुसरं व्हॅल्यू ऍडिशन साठी. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा आपण एक तुम्हाला प्रश्न विचारला होता पक्षांतर बंदी कायद्याविषयीचा. तर पक्षांतर बंदी कायद्याविषयी जर तुम्ही सध्या एखादी घटना, घडलेली घटना जी आहे त्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं तर डेफिनेटली तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन आहे. किंवा बऱ्याच वेळेस काय होतं, थेट प्रश्न करंट इव्हेंट्स मधून येतात ऑप्शनल मध्ये सुद्धा. फॉर एक्झाम्पल काय की तुमच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं घ्या, किंवा समाजशास्त्रामध्ये तुम्ही महिलांच्या संदर्भात जे कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा आहे
त्या संदर्भातलं जे धोरण आहे त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे अशा पद्धतीने थेट प्रश्न ऑप्शनल मध्ये येतात किंवा विचारलेल्या प्रश्नामध्ये तो स्टॅटिक पार्ट आहे, पण जर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन केली ना तर डेफिनेटली तुम्हाला गुण जास्त मिळतात. हे अशा पद्धतीने सांगता येतं. हो शिवम, आपण ते युट्यूबला टाकणारच आहे. आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे इंटरव्ह्यू, ओपिनियन. मित्रांनो, तुमचे ओपिनियन तुम्हाला जर क्रिएट करायचे असतील ना तर ते कुठून करणार? तर न्यूजपेपर मधून ते करता येतात. ते तिथूनच ते करता आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जेव्हा नवीन शासन सत्तेवर आलं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आरे येथे पुन्हा एकदा मेट्रोचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. मग प्रश्न उद्भवला, पर्यावरण की विकास? मग याच्यावरती तुमचं मत काय आहे हे तुम्ही कसं सांगणार? तर हे आपलं मत मुळात काही नसतंच. आपण काय करायचं असतं, न्यूजपेपरमध्ये जे वेगवेगळे आर्टिकल येतात ते वाचायचे, त्याच्यामध्ये जे मत दिलेलं आहे त्याच्यातलं सगळ्यात बॅलन्स्ड असा व्ह्यू कोणता आहे, तो व्ह्यू म्हणजे आपला व्ह्यू असतो. ते ओपिनियन म्हणजे आपलं ओपिनियन असतं, हे लक्षात घ्या. आणि असे अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येतात. सातत्याने आपले ओपिनियन त्या ठिकाणी असायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, आता आपण ज्या हर घर तिरंगा या नावाने आपण 75 वर्ष त्या ठिकाणी साजरे करतोय. हो, पण ते करत असताना जे झेंडा किंवा ज्या पद्धतीने सगळ्या आपल्या घरांवरती असणारे आपले हे ध्वज, जेव्हा 15 ऑगस्ट नंतर यांचं काय होईल, त्यापुढे त्याचं काय, कशा प्रकारे आपण त्याचं योजना केलेली आहे? तुम्हाला काय वाटतं की यामुळे पर्यावरणाचे प्रश्न आणखी वाढतील का? का ते गरजेचं आहे? राष्ट्रप्रेमाच्या पुढे पर्यावरण काही फार महत्वाचं नाहीये. तुम्हाला नक्की काय वाटतं? या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या कुठून येतात? तर ह्या न्यूजपेपरमध्ये येतात. आणि न्यूजपेपर मधले आर्टिकल वाचले किंवा आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यावरती ओपिनियन क्रिएट करता येतात. आणि म्हणून ओपिनियनसाठी हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. मग असे अनेक प्रश्न आहेत. मग अगदी त्यामधला एक महत्वाचा नेहमीचाच असतो हिंदू मुस्लिम विवाद. मंदिरं, मस्जिद, ह्या मंदिरी मस्जिदेवरती तुम्ही त्यावरती जे सुप्रीम कोर्टाचे जे काही निकाल येतात त्याच्यावरती होणारा डिबेट, असे अनेक मुद्दे आहेत. आणि याच्यावरती जे ओपिनियन आहेत हे ओपिनियन तुम्हाला मेन्स, प्रिलिम्स, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू, ह्या प्रत्येक ठिकाणी एसए सगळीकडे उपयोगाला येणार आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन न्यूजपेपरचा आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मेन्शन करावासा वाटतो, आणि तो म्हणजे त्याचं जे पिक्टोरियल फॉर्म मध्ये मेमरी आहे बघा, पिक्टोरियल मेमरी. ही काय असते? तर पिक्टोरियल मेमरी म्हणजे न्यूजपेपरमध्ये कुठलीही घटना ही नेहमी एखाद्या चित्राच्या साह्याने येते. आणि म्हणतो ना आपण 1000 शब्दांच्या ऐवजी एक चित्र हे अधिक बोलकं असतं. मग एखादं चित्र पाहिल्यानंतर ते कायम स्वरूपी आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर राहतं आणि मग ते लक्षात ठेवायला सोपं जातं. न्यूजपेपरचा तोही फायदा आहे. आणि म्हणून पिक्टोरियल फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर ते आपण कुठेतरी आपल्या रिटेन्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सुद्धा न्यूजपेपर गरजेचं आहे. आणि त्या बाबी ह्या तुमचं काम कमी करतात. सो ते न्यूजपेपरचं महत्व आपण त्या ठिकाणी लक्षात घेतोय. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे न्यूजपेपर नक्की वाचायचा कसा, कशा पद्धतीने वाचला पाहिजे. तर याच्याकडे जाण्याच्या अगोदर मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे इथे 2 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन करेन. एक म्हणजे न्यू स्टुडंट की ज्यांनी आत्ताच सुरुवात केलेली आहे, आणि काही असे स्टुडंट की जे एक्सपिरियन्स्ड आहेत, जे गेल्या 5 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून अभ्यास करतायत, अशा मुलांसाठी पण. सुरुवातीला आपण काय करू, जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांचा विचार करू. नव्या विद्यार्थ्यांकरता जर आपण बघितलं तर पहिला मुद्दा हा ठरतो की सिलेक्शन ऑफ न्यूजपेपर. मी नक्की न्यूजपेपर कोणता निवडू, कशा प्रकारे मी तो न्यूजपेपर त्या ठिकाणी निवडला पाहिजे आणि कशा प्रकारे मी त्याचं वाचन केलं पाहिजे. पण पहिला मुद्दा काय, सिलेक्शन ऑफ न्यूजपेपर, कुठला वाचू. तर आपण लिहिले बघा इथे, सिलेक्ट वाईजली, कुठला निवडायचा आहे तो निवडा, काही अडचण नाही. पण तो कसा आहे, थोडासा हुशारीने निवडा. येस, शहाणपणाने निवडा. का? कारण तो एकदा निवडला ना की मग आपल्याला त्याच्यासोबतच राहायचंय. का राहायचंय? कारण मित्रांनो, एखादा न्यूजपेपर आपण जेव्हा निवडतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा 1-2 महिने अभ्यास करतो, काम करतो ना, तेव्हा त्याची आपल्याला हॅबिट डेव्हलप होते. मग आपल्याला तो सहजासहजी न्यूजपेपर सोडावासा वाटत नाही. आणि म्हणून निवडताना तो व्यवस्थित निवडला पाहिजे. दुसरा मुद्दा काय आहे की न्यूजपेपर आपण असाच निवडूया की ज्याच्यामुळे आपला जास्तीत जास्त फायदा होईल, ना की त्या ठिकाणी बर्डन वाढेल, वेळ असेल, श्रम असेल. आणि म्हणून न्यूजपेपर हा अत्यंत वाईजली निवडला पाहिजे. तो कोणता निवडला पाहिजे? येस येस,
तर न्यूजपेपर निवडत असताना मराठीमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा डेफिनेटली तुम्ही निवडला पाहिजे तो म्हणजे लोकसत्ता. कारण लोकसत्ताच्या माध्यमातून तुम्हाला इथे अनेक प्रकारचे आर्टिकल्स वाचायला मिळतील. लोकसत्ता आणि इंग्रजीमध्ये घ्याल तर इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता हे दोनच वाचा. आता तुम्हाला याच्यामध्ये बरेच जण लोकसत्ताबद्दल काही अडचण नाहीये, लोकसत्ताबद्दल अनेक लोक वाचतातच आहेत, त्यात काय अडचण नाही. पण इंडियन एक्सप्रेस वाचू का द हिंदू वाचू? तर मित्रांनो, मी असं सुचवेन की जे कोणी विद्यार्थी फक्त आणि फक्त एमपीएससी वर फोकस करतायत ना, तुम्ही इंडियन एक्सप्रेस पासूनच सुरू करा. रोहिणी, तुम्ही वाचताय हिंदू युपीएससीच्या पद्धतीने, दॅट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. बट ऍट द सेम टाइम आपण जेव्हा फक्त एमपीएससी वर फोकस जेव्हा म्हणतो ना, तेव्हा फक्त एमपीएससी ज्यांचा फोकस आहे त्यांनी इंडियन एक्सप्रेस वाचावा. अगदी युपीएससीचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी हे इंडियन एक्सप्रेसच वाचतात. का आणि कशामुळे? आता द हिंदू जो आहे हा डेफिनेटली तुम्हाला काय करतो तर मदत करतो, तुमचे ओपिनियन क्रिएट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी तो करतो. बट काय होतं रे की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी कुठेतरी या द हिंदूची भाषा ही अत्यंत अवजड वाटते, अवघड वाटते, अनाकलनीय वाटते. म्हणजे एक एक आर्टिकल घेऊन मुलं बसतात, दिवसभर त्याच्यामध्ये ते वाचायला लागतात. आणि प्रॉब्लेम कसा होतो की मग कुठेतरी आपण भाषा आणि शब्द याच्यामध्येच अडकून जातो. त्यामुळे द हिंदूचा प्रॉब्लेम कसा येतो की तो सुरुवातीला ना समजून घ्यायला तुम्हाला फार वेळ लागतो, तो फार वेळ घेतो. आणि ज्यांचं इंग्रजीचं थोडंफार गणित जे आहे ते फार वाईट आहे, अशा विद्यार्थ्यांनी तर द हिंदूच्या वाटेला न गेलेलं कधीही चांगलं. शेवटी हे लक्षात घ्या, प्रॅक्टिकल निर्णय घ्या, ना की कुणाला तरी दाखवण्यासाठी. म्हणजे बरेच मुलं काय करतात, गावाला चालले की इथे पुण्यात असताना दररोज लोकसत्ता किंवा मराठी न्यूजपेपर वाचतात, पण गावाला चालले की बसमधून जाताना मात्र 100% काय करतात, ते इंग्लिश न्यूजपेपर घेऊन जातात. आणि का घेऊन जातात इंग्लिश न्यूजपेपर? तर त्याचं कारण असतं की सगळ्या बसमध्ये काय होतो, प्रभाव पडतो. अरे इंग्लिश न्यूजपेपर वाचते, बरे वाचते कुठलं, ते फक्त फोटो बघते त्यातले. पण हा भाग वेगळा. पण मुद्दा काय आहे की दुसऱ्यांना दाखवण्याकरता किंवा इम्प्रेशन पाडण्याकरता द हिंदू हातात घेऊन चहा प्यायला जायचं आणि सगळ्यांना अक्षरशः म्हणजे जसं वलय निर्माण करायचं, हा काही उपयोगाचा भाग नाहीये. शेवटी काय आहे, आपल्याला माहिती आहे आपण तो वाचणार काही नाहीच आहे. ओके. आणि म्हणून मुद्दा सांगतोय काय की नका करू, द हिंदूकडे नका जाऊ. त्याच्या ऐवजी काय करा, सोपं आहे, इंडियन एक्सप्रेस फार सोपं आहे. टाइम्स ऑफ इंडियाकडे वगैरे जाऊ नका, त्यात काही नसतं, ते फक्त काय मसाला आहे. इंडियन एक्सप्रेस जो आहे ना मित्रांनो, तो खास करून युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बनवला जातोय. तुम्ही एक लक्षात घ्या, इंडियन एक्सप्रेस मध्ये गेलात ना, सबस्क्रिप्शन करताना बघा तिथे एक ऑप्शन येतो, काय, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्पेशल त्या ठिकाणी डिस्काउंट असतात. म्हणजेच काय की त्यांनी अहो पेपर सुद्धा तुमच्या पद्धतीने डिझाईन केलाय. हे हिंदूलाही आहे, पण मोस्ट ऑफ दी कोण करताय तर हे इंडियन एक्सप्रेस करतं. बरं, दुसरा फायदा काय होतो, द हिंदू का नको म्हणतोय मी, दुसरी गोष्ट काय होते, मराठीत जेव्हा तुम्ही लोकसत्ता वाचता तर त्यानंतर तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचायचा. एक खूप चांगला मुद्दा तुम्हाला मी सांगतो. मागे एकदा कोणीतरी मला विचारलं होतं, जर समजा तुम्ही लोकसत्ता जो आहे, लोकसत्ता हा तुम्ही वाचला, आज 13 तारखेचा तुम्ही लोकसत्ता वाचला, तर आज इंडियन एक्सप्रेस जो आहे तो 13 तारखेचा वाचायचा नाही. ठीक आहे, तो काय करायचा, तो दुसऱ्या दिवशी वाचायचा, 14 तारखेला. म्हणजे 13 तारखेला काय करायचं, लोकसत्ता वाचायचा. आणि इंडियन एक्सप्रेस काय करायचा, 13 तारखेचा इंडियन एक्सप्रेस हा 14 तारखेला वाचायचा. असं का? कारण का त्याच्यामध्ये दोन मुद्दे असतात. बऱ्याच वेळेस काय होतं की लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस मध्ये ज्या बातम्या आहेत त्या सारख्या असतात. ओके. पण मग ते तुम्हाला एकाच दिवशी दोन्हीकडे वाचायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा राष्ट्रपतींची निवडणूक आहे, बातमी लोकसत्ताला पण आहे आणि ती इंडियन एक्सप्रेसला पण आहे. ठीक आहे, यात काही प्रॉब्लेम नाहीये. मुद्दा कुठे आहे बघा, इंडियन एक्सप्रेसला जे आर्टिकल येतात, जे एडिटोरियल येतात, ठीक आहे, ते जे आर्टिकल आहेत ते एडिटोरियल आहेत ना, ते मात्र बऱ्याच वेळेस भाषांतर करून लोकसत्ताला जे आहेत ते आलेले असतात वेगळ्या पद्धतीने. ते आपल्याला फायदा होतो, दोन्ही एकत्र वाचल्या, दोन्ही एकाच समूहाचे वर्तमानपत्र वाचल्यामुळे. इंडियन एक्सप्रेस मधले बरेचसे आर्टिकल लोकसत्तामध्ये काय होतात, ते मराठीतून येतात. आणि दुसरा फायदा काय होतो दुसऱ्या दिवशी वाचण्याचा, ते सांगतोय मी तुम्हाला. तो म्हणजे इंडियन एक्सप्रेस वाचताना सुद्धा जे इंग्लिश लँग्वेज आहे
ती इंग्लिश लँग्वेज, त्यातले शब्द जर आपण मराठीमध्ये न्यूज ऑलरेडी वाचलेली असेल ना, तर त्याचा फायदा होतो. कसा होतो बघा, फॉर एक्झाम्पल आज समजा एखादी बातमी आली, कुठेतरी एक पर्यावरण परिषद झाली, लोकसत्ताला तुम्ही वाचली, तीच पर्यावरणाची परिषदची जी बातमी आहे ना, आजच्या इंडियन एक्सप्रेसची तुम्ही उद्या वाचली, तर काय होईल, अगोदर तुम्ही लोकसत्तामध्ये मराठी वाचल्या कारणाने ती बातमी इंग्लिशमध्ये वाचत असताना सोपी जाते. सोपी जाते कारण आपल्याला अर्थ कळतात, बरेचसे शब्दांचे अर्थ समजतात. अगदी डिक्शनरी न बघता आपण त्याचा लॉजिकली मिनिंग त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आणि म्हणून जनरली काय करावं, आज मराठी वाचावा आणि आजचा इंग्रजी उद्या वाचावा, म्हणजे आपलं लवकर वाचन होतं. पण न्यूजपेपर वाचला पाहिजे का? डेफिनेटली वाचला पाहिजे. दुसरी गोष्ट की लोकसत्तामध्ये फॅक्ट कमी असतात, पण मतं, ओपिनियन, चर्चा, अनालिसिस हे खूप चांगलं असतं. आणि म्हणून लोकसत्ता हा वाचावा, निश्चित वाचावा. अनेकांना फायदा झालाय, तुम्हाला सुद्धा तो नक्की होईल. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ ह्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, इथे फॅक्ट खूप जास्त आहेत. महाराष्ट्र टाइम्सची संवाद नावाची पुरवणी ही चांगली आहे, सकाळची सप्तरंग नावाची पुरवणी ही चांगली आहे, पण आता किती पुरवण्या वाचायच्या? त्या पुरवण्या वाचता 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 आपल्याला त्या ठिकाणी पुरवणी लागायची. म्हणून तेवढं करायचं नाही, तसं नाही करायचं. कुठले तरी एक न्यूजपेपर आपण ठेवायचं. मग महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळचं वैशिष्ट्य काय आहे की ती फॅक्ट बेस आहे. लोकमत ना इकडे ना तिकडे कुठेच नाहीये. त्यापेक्षा काय आहे, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस साधे सोपे आहेत, त्यामुळे ते वाचले पाहिजेत. आता हे दोन दोन न्यूजपेपर आपण वाचले पाहिजेत का? तर डेफिनेटली आपण त्याकडे येऊयात. आता उत्तर सांगायचं झालं तर मित्रांनो, केवळ लोकसत्ता वाचला ना तर अडचण कशी येते की लोकसत्ता सगळं काही कव्हर करत नाही. कव्हरेज ऑफ न्यूज इंटरनॅशनल, नॅशनल, फायनान्स, इकॉनॉमी वगैरे हे सगळं चांगलं आहे इंडियन एक्सप्रेसचं. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मधून वाचला पुरेसा आहे तर तुम्ही फक्त इंडियन एक्सप्रेस वाचा. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचणं थोडंसं कठीण जातं त्यांनी मात्र 2 न्यूजपेपर वाचले पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितल्या की आजचा मराठी वाचा, आजचा इंग्लिश उद्या वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो या पद्धतीने जाऊ शकता. पण वाचायला पाहिजे का? तर नक्की वाचला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. कुठला वाचायचा याचं उत्तर आपण सांगितलंच आहे. येस. आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हाऊ टू स्टार्ट. हाऊ टू स्टार्ट. येस. आता ज्यांच्याकडे लोकसत्ता येत नाही तर त्यांनी काय करावं? तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन कॉपी त्या ठिकाणी मिळतात. तुम्ही ऑनलाईन सबस्क्रिप्शन घ्या, लॅपटॉप किंवा एखादा टॅब घ्या. 10-1 हजाराची गुंतवणूक आता करूयात आपण, काय अडचण नाहीये. पण ऑनलाईन त्या ठिकाणी वाचा. उगी ते काय म्हणतात त्याला, दुधाचं ताकावरती ताकाचं त्या ठिकाणी कशावर तरी अजून ते भांड विसरून त्या ठिकाणी असला प्रकार करायचा नाही. आता करतोय ना आपण, तर ते इन्व्हेस्टमेंट त्यात चांगली केली पाहिजे आणि जिथे गरजेची आहे तिथे नक्की केली पाहिजे, जेणेकरून काय आपल्याला रिटर्न चांगले मिळतात. पेरलंच नाही तर उगवणार कुठून? आणि म्हणून काय करायचंय आपल्याला, तर थोडंसं लोकसत्ता हा मिळत नाही आपल्याकडे तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन सबस्क्रिप्शन घ्या आणि तो वाचा, पीडीएफ वाचा. मी त्याकडे येणारच आहे, ऑनलाईनचा फायदा कसा आहे किंवा तोटा कसा आहे त्याकडे. आता प्रत्यक्ष न्यूजपेपर निवडला, मग तो वाचायचा कसा? नवीन विद्यार्थ्यांसाठी मी हे सांगेन की ते म्हणजे सुरुवातीला फक्त ना तुम्ही त्याच्याशी, त्या न्यूजपेपरशी स्वतःची ओळख आणि त्याची ओळख स्वतःला करून घ्या, बस एवढंच आहे. गेट फॅमिलियर. काय आहे न्यूजपेपर हे फक्त जस्ट कॅज्युअली काय करा, वाचा. नका लक्ष देऊ मला लक्षात राहील का, मला हे समजतंय का नाही समजतंय का. नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय मी, करायचं नाही, वाचा, ओळख करून घ्या. त्याच्यानंतर मग जे वाचन कराल तुम्ही त्याच्या पुढे मग काय करायचंय की नोट्स बिलकुल काढायच्या नाहीयेत, कारण आता आपली सुरुवात आहे आणि सुरुवात असताना असल्या कारणाने तुम्ही नोट्स बिलकुल काढू नका. डोंट प्रिपेअर नोट्स. नोट्स आत्ताच काढायच्या नाहीयेत. आणि तिसरं, चौथं काय आहे, व्होकॅब्युलरी, शब्द लक्षात घ्या. पहिला 1 महिना 2 महिना तुमचा जो फोकस असायला पाहिजे ना मित्रांनो, तो फोकस कशावर असला पाहिजे? भाषा. कारण प्रत्येक न्यूजपेपरची स्वतःची भाषा असते आणि ती भाषा समजेपर्यंत आपल्याला तो न्यूजपेपर हा कठीण वाटतो. द हिंदूचा तोच प्रॉब्लेम आहे, लोकसत्ताचा तोच प्रॉब्लेम आहे. पण तो प्रॉब्लेम आहे का? नाही, ते त्यांची शैली आहे. पण मग त्याचा फायदा कसा होतो आपल्याला, की सुरुवातीला आपण काय ते शब्द, त्यांची भाषा समजून घेत असताना आपल्याला अवघड वाटतं. पण 1 महिना 2 महिने तेच 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 वाचलं ना की मग ते ऑटोमॅटिकली आपल्याला समजायला लागतं. आणि मग पुढे काय होतं, तर आपल्याला त्यांची भाषा पण जमायला लागते.
आपलं भाषा सौंदर्य वाढतं, आपली भाषाशैली सुधारते, आपली मराठी सुधारते, आपली इंग्लिश सुधारते आणि हे फायदे त्याच्यामुळेच होतात आणि म्हणून ते वाचत राहिलं पाहिजे. ओके, सो हा एक मुद्दा त्यामध्ये आपल्याला बघता येईल. म्हणून सुरुवातीला काय तर एवढंच करायचं. नेक्स्ट जर आपण पुढचा मुद्दा बघितला तर आता हे सर्वांसाठीच, जे जुने आहेत जे नवीन आहेत त्या सर्वांसाठीच, तो म्हणजे नक्की काय वाचलं पाहिजे. बरेच मुलं विद्यार्थी भेटतात आणि विचारतात की सर नक्की यातलं काय वाचू, न्यूजपेपर कसा वाचू, काय वाचू. याचं सगळ्यात चांगलं उत्तर म्हणजे काय माहितीये, ते म्हणजे पूर्वी विचारण्यात आलेले प्रश्न, PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. पूर्वी विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण वाचले पाहिजेत, ते वाचत राहिले पाहिजेत. ते वाचले ना की ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की काय विचारलं जातं, काय विचारलं जात नाही. आणि दुसरं म्हणजे सिलेबस. सिलेबस हा आपल्याला मुखोद्गत असला पाहिजे, तो आपल्याला पाठ असला पाहिजे, त्याचं विश्लेषण केलेलं असलं पाहिजे. त्यामुळे होतं काय की न्यूजपेपरमध्ये मग काय आपल्याला घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय हे कळतं. हे लक्षात घ्या, हे कसे माहितीये का, हे राजहंसाप्रमाणे असलं पाहिजे. असं म्हटलं जातं की राजहंस पक्षी हा दुधातलं पण तो पाणी वेगळं करतो आणि दूध वेगळं करतो आणि त्या पद्धतीने तो पितो. ही दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आणि हा पर्स्पेक्टिव्ह, ही दृष्टी ही येणार कशी बरं, तर पूर्वीचे प्रश्न आणि दुसरं म्हणजे सिलेबस. जोपर्यंत आपलं हे होत नाही तोपर्यंत आपल्याला नक्की कळत नाही की नक्की याच्यातून मी काय घेऊ, कशा पद्धतीने याचा अभ्यास करू. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता क्वेश्चन पेपर पुन्हा कुठले वाचू, आता आपल्याला पर्याय नाहीये. 2012च्या पूर्वीचे एमपीएससीचे आणि 2012च्या पूर्वीचे युपीएससीचे तेही वाचायचे. प्लस 2013 पासून आतापर्यंतचे युपीएससीचेही वाचू शकता, कारण आपल्याला त्यातून घटना कळतील की हा ह्या घटनावरती ह्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जातात. पण हे तुम्ही केलं पाहिजे. एक टेंटेटिव्ह यादी मी तुम्हाला शेवटी सांगेनच, पण आता काय ह्याचं सगळ्यात चांगलं उत्तर म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस. ओके, नेक्स्ट. आता वाचायचं काय काय आहे, कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा आपण प्रिलिमचा विचार करूया. जर आपण प्रिलिमचा विचार केला तर डेफिनेटली काय होईल याच्यामध्ये बघा, की आपला फोकस हा फॅक्च्युअल राहिला पाहिजे. जर आपण प्रिलिमचा विचार करत असू तर प्रिलिम मध्ये आपल्याला निश्चितपणे फॅक्ट वरती लक्ष द्यावं लागेल. फॅक्ट्स. मग प्रिलिम करता आपल्याला डेट्स आहेत, तारखा आहेत, डेटा आहे, काही संख्यात्मक माहिती आहे. म्हणजे भारताचा HDI मध्ये किती, इंडेक्स मध्ये कितवा क्रमांक आहे, भूकबळी निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. हा डेटा त्या ठिकाणी गोळा करा. त्यानंतर सध्या जीएसटीचे स्लॅब कसे आहेत, किती किती टक्के आहेत, हे कुठल्या वस्तूला हे नाही महत्वाचं, पण कशा कशा टक्क्याप्रमाणे जीएसटीचे स्लॅब आहेत, हे संख्यात्मक माहिती त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अवॉर्ड्स आहे, स्पोर्ट्स मधल्या काही बाबी आहेत, काल परवाच कॉमनवेल्थ गेम्स झाल्या, त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे, त्यातल्या व्यक्ती माहिती असायला पाहिजे, त्यांचे मेडल्स, त्यांची कारकीर्द माहिती असायला पाहिजे. हे सगळं आपल्याला ते गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर काही इव्हेंट्स आहेत, महत्वाच्या घटना, ज्या महत्वाच्या घटना घडतात, मग ते फॉर एक्झाम्पल एखादा आपण कुठे पुराची समस्या आहे, पण त्या पुराच्या समस्यामध्ये विशेष काही महत्वाचं, जसं आता चेन्नईला अख्खं शहर त्या ठिकाणी पाण्याखाली गेलं, तर मग ती घटना आपल्यासाठी महत्वाची ठरते. किंवा एखादी घटना ज्याला 75 वर्ष झालेत, कुठे 100 वर्ष झालेत, 50 वर्ष झालेत, अशी ऐतिहासिक घटना, तर ती सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. म्हणजे हे फॅक्च्युअल डेटा जो आहे ना तो प्रिलिमला महत्वाचा आहे. पण त्याच्याबद्दल तुम्हाला काही फारशी अडचण नाही. मेन आहे तो म्हणजे मेन्स. मुख्य परीक्षेमध्ये आपण नक्की काय वाचलं पाहिजे, तर हे लक्षात ठेवा आणि हे तुमच्या डोक्यामध्ये फिट करा. याला विसरू नका. ही एकच स्लाइड आहे मित्रांनो, एकच जे तुम्हाला दिसतंय ना, हे खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी दिशादर्शक आहे. काय आहे, मुख्य परीक्षेमध्ये आपला सगळा फोकस हा इश्यूज वर असला पाहिजे. मुद्दे, इश्यूज, इश्यूज वर असला पाहिजे. हे जे इश्यूज आहेत त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न येतात, विचारले जातात आणि त्याचाच आपण त्या ठिकाणी तयारी करायची आहे. मग आपण लिहिले बघा इथे काय, फोकस ऑन इश्यूज, पण त्याच्या बाजूला कसं आहे, एक मोठी चिमणी आहे, त्यातून बका बका बाहेर पडणारा तो धूर आहे. मला यातून सांगायचंय कसले इश्यूज, पण बर्निंग इश्यूज. हा पहिला मुद्दा. कसले इश्यूज, तर बर्निंग इश्यूज, म्हणजे जे ज्वलंत मुद्दे आहेत ते बर्निंग इश्यू त्या ठिकाणी आपण केले पाहिजेत. मग भारताच्या संदर्भात आत्ताचा विचार केला आपण तर महागाई,
हा बर्निंग इश्यू आहे. कोविडमुळे झालेले परिणाम हा बर्निंग इश्यू आहे. बेरोजगारी बर्निंग इश्यू आहे. हे सध्याचे कसे आहेत, अत्यंत ज्वलंत त्या ठिकाणी असणारे इश्यूज आहेत. पण दुसऱ्या बाजूला असेही काही इश्यू आहेत की जे अनेक वर्षांपासून धगधगत आहेत, अनेक वर्षांपासून त्यांचं त्या ठिकाणी घोंगडं भिजत आहे, असेही इश्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल भारत आणि चीन यांच्या बाबतचा इश्यू हा अनेक वर्षांपासूनचा महत्वाचा धगधगता इश्यू आहे. किंवा भारत आणि भारतामधून जे अनेक प्रकारचे जे आरोग्यविषयक प्रश्न आहेत, मग ते माता मृत्यू असेल, ते बाल मृत्यू असेल, यासारखे प्रश्न अजूनही आपल्याला नाही यश मिळत आहे. किंवा दारिद्र्य असेल, दारिद्र्याचा प्रश्न अजूनही आपल्याला नाही सोडवता आलेला, हे प्रश्न असतील. सो हे काही धगधगते जुने पारंपरिक प्रश्न आहेत आणि दुसरे काही करंट नव्याने निर्माण होणारे असे बर्निंग टॉपिक्स आहेत, बर्निंग इश्यूज आहेत. मेन्स मध्ये इश्यूज वरती विचारलं जातं, हे लक्षात घ्या. इश्यूज वरती ते विचारलं जातं. मग याच्यामध्ये आता काय करायचे आणखी, तर कुठले इश्यूज आणि कशा प्रकारे त्यांची तयारी करणार आपण. तर इश्यूजची तयारी करत असताना त्याच्यामध्ये बघा, आपण काही उदाहरणं घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगतो की तुम्ही काय काय केलं पाहिजे, आणि मग आपण उदाहरणं घेऊया त्याची. इश्यूजची तयारी करत असताना पहिल्यांदा त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्याचा इतिहास लक्षात घ्या. इतिहास लक्षात घ्या. दुसरं, त्या इश्यू बद्दल तुमच्याकडे काही बेसिक डेटा असला पाहिजे. तिसरं, जर तो इश्यू एखादा प्रश्न असेल, ज्वलंत प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला माहिती असलं पाहिजे. चौथं, तो इम्पॅक्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, त्याच्यावरती त्याचा जो काही त्या इश्यू आहे, तो जो प्रश्न आहे, तो जो काही मुद्दा आहे, त्याचे काय परिणाम होत आहेत, सकारात्मक नकारात्मक. पुढे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, त्या प्रश्नावरती, त्या धगधगत्या मुद्द्यावरती शासन कोणत्या उपाययोजना करत आहे, त्या उपाययोजनांना किती यश मिळालंय, किती अपयश आहे, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी काय, त्याच्यावर तुमचं सोल्युशन काय. आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण त्याच्यावरचे सोल्युशन त्या ठिकाणी बघायला पाहिजेत. मग आपण काय करू, काही पारंपरिक उदाहरणं घेऊ इश्यूची आणि काही आत्ताची उदाहरणं घेऊया. ठीक आहे. बघा, उदाहरणार्थ घ्या, पारंपरिक धगधगता नेहमीचा आपला जो प्रश्न आहे तो हा दारिद्र्य. आता दारिद्र्य आणि बेरोजगारी यावरती आपल्याला न्यूजपेपरमध्ये काही आर्टिकल दिसतील. न्यूजपेपरमध्ये काही ओपेड, ज्याला म्हणतो आपण संपादकीय, ते येतात, ती वाचायची. मग ही वाचत असताना मग त्या दारिद्र्याबद्दल काय ऐतिहासिक स्वरूपात आपण पहिल्यांदा आपल्याकडे माहिती असायला पाहिजे की दारिद्र्याचा इतिहास भारतातला, त्याचा ऐतिहासिक स्वरूप कसं आहे. भारतातलं दारिद्र्य हे ब्रिटिशांच्या 150 वर्षांचा जो वसाहतवाद आहे त्याच्या परिणामी निर्माण झालं. पण त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर दारिद्र्य नाही दूर करू शकलो आपण. मग ते दारिद्र्य कशा स्वरूपाचं आहे, ते का आहे, तो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे का, बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे. बरं, दुसरं डेटा. दारिद्र्याबद्दल तुमच्याकडे डेटा असला पाहिजे. आज किती टक्के दारिद्र्य आहे, कोणत्या राज्यामध्ये किती आहे, सर्वाधिक कुठल्या राज्यामध्ये आहे, सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे, दक्षिणेकडे का बरं दारिद्र्याचं प्रमाण कमी आहे किंवा पश्चिमेकडे, उत्तर भारतात किंवा पूर्वेकडे दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. पण तो डेटा आपल्याकडे असला पाहिजे. नुसतं हे सांगून उपयोग नाहीये, तो डेटा असला पाहिजे की तामिळनाडूमध्ये 20% आहे, बिहारमध्ये मात्र 40% आहे, 42% आहे, वडेवर एक्स्ट्रा फॉर एक्झाम्पल, आणि तो कुठून घेतला हेही तुम्हाला सांगायला पाहिजे. तो डेटा तुमच्याकडे. तिसरं काय, त्याचं प्रॉब्लेमचं स्वरूप काय आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, भारतातल्या दारिद्र्याचा कोणता प्रॉब्लेम आहे. तर भारतातलं दारिद्र्य हे नैसर्गिक नाहीये, ते कसं आहे, ते मानवी आहे. म्हणजे एका बाजूला ब्रिटिशांकडून झालेलं आपलं शोषण, दुसऱ्या बाजूला जे शासन आहे, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं असो, त्यांचं अपयश, आणि तिसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलत गेलं, स्ट्रक्चर बदललं. एक वेळा आपण कृषी अर्थव्यवस्थेवर जगत होतो, आता आपण सर्व्हिस सेक्टरकडे आलो, पण त्याच्यानुसार लोकांची गतिशीलता बदलली नाही, नाही का, लोक बदलू शकले नाहीत. सेवा क्षेत्रामध्ये रोजगार जे आहेत त्याच्यामध्ये लोक स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करू शकले नाहीत. म्हणजे हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. हे काय आहे, हे आपल्या प्रॉब्लेमचं स्वरूप आहे, हे इथं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इम्पॅक्ट, दारिद्र्याचा काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, तर निगेटिव्ह तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे कशा प्रकारे मानव संसाधन विकासाला त्या ठिकाणी अडथळे येतात, किंवा मुलांना शिक्षण मिळू शकत नाही, अन्न, पोषण, आहार, आरोग्य, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात.
लोकांची क्रय शक्ती कमी असल्या कारणाने अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड कमी असते. मागणी कमी असेल तर पुरवठा नाही तर रोजगार नाही. त्या चक्रामध्ये आपण अडकून जातो. हे निगेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, पण काही पॉझिटिव्ह पण आहेत का त्याचे? तर ते पॉझिटिव्ह पण असले पाहिजेत. तर डेफिनेटली दारिद्र्याचे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत. मग ते आपल्याला कुठून कळणार? तर आपल्या ह्या न्यूजपेपर मधून एखादा आर्टिकल आपल्याला मिळून जातं की अरे हा तर मी कधी विचारच नव्हता केला. तो काय पॉझिटिव्ह आहे, तो कशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, आता त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं का पुरा डिबेट होऊ शकतो, पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दारिद्र्यामुळे होतं काय की फॉर एक्झाम्पल क्रमांक 1 ते म्हणजे नेहमी शासन हे कल्याणकारी राहतं. शासनाचं स्वरूप कल्याणकारी राहतं. म्हणजेच काय की राज्य ही संस्था ही जगातली मानवी इतिहासातली आणि मानवी समाजातली सर्वात प्रबळ संस्था आहे. आणि जेव्हा ही संस्था, राज्य संस्था ही लोकांना, त्या त्या देशातल्या लोकांना जेव्हा असं सांगते की आता तुम्ही तुमचं तुमचं बघा, आम्ही तुम्हाला कुठलाही सपोर्ट करणार नाही, तेव्हा काय होतं, लोक हे अर्थव्यवस्थेच्या तेजी आणि मंदीच्या चक्राला मग सातत्याने सामोरे जातात. जे सक्षम नाही आहेत त्यांना मग या संकटांना मध्ये भरडून जावं लागतं. मग कसं होतं की जर दारिद्र्य समाजात टिकून राहिलेला असेल तर शासनाला नेहमी कल्याणकारी भूमिका बजावावी लागते. कल्याणकारी राज्य राहतं ते. परिणामी लोकांप्रती शासन नेहमी संवेदनशील राहतं. बरं, दुसऱ्या बाजूला काय आहे, दारिद्र्य किंवा बेरोजगारी. याच्यामधून काय होतं की लोक हे सतत उद्योगी बनतात. म्हणजे दारिद्र्य आहे मान्य आहे, पण दारिद्र्यातून बाहेर पडायचं कसं मग? तर त्यातून लोक काय करतात, वेगळ्या प्रकारे उद्योगी बनतात. उद्योगी बनतात म्हणजे याचं सगळ्यात चांगलं उदाहरण, आता डेटा आपल्याकडे पाहिजे बघा. क्रमांक 2 डेटा. क्रमांक 2 त्याचा तुम्हाला इथं फायदा कसा होतो. फॉर एक्झाम्पल धारावी झोपडपट्टीमध्ये तुम्हाला जे एकूण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आवश्यक असतात, मग ते कपडा असेल, चामड्याच्या वस्तू असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, या जर मुंबईच्या एकूण आपण वस्तू व सेवांच्या उत्पादनाचा विचार केला मित्रांनो, तर एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनापैकी 20% उत्पादन हे एकट्या धारावीमध्ये होतं. आता हे आकडे कुठून मिळतील आपल्याला, किंवा ही माहिती कुठून मिळते? न्यूजपेपर मधून. तेव्हा दारिद्र्यामुळे लोक काय होतात, त्या ठिकाणी कष्ट करण्यासाठी, उद्योगी बनण्यासाठी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित राहतात, नवोन्मेषी बनतात. आणि म्हणूनच बघा तुम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा जर सर्वात जास्त इनोव्हेशन आणि नाविन्याचा कास जो आहे तो अमेरिकेतल्या लोकांकडून नाही झाला, तो इतर देशातल्या गोरगरीब राष्ट्रातल्या लोकांकडून झालेला आहे. अमेरिकेने नेहमीच ह्या लोकांना स्वीकारलं. मग ते भारतातून असेल, युक्रेन असेल, साऊथ आफ्रिका असेल, या देशातली लोक जातात, काबाड कष्ट करतात आणि अमेरिकेला घडवतात. म्हणजेच काय, हे दारिद्र्यामुळे होऊ शकलं. एक उदाहरण सांगतोय तुम्हाला मी, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण एखादी योजना असेल, मी तुम्हाला दुसरं उदाहरण घेऊन सांगतोच इथे. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. मग दारिद्र्य हटवण्यासाठी शासनाचे कोणत्या उपाययोजना आहेत सध्याच्या कुठल्या आहेत त्या, मग त्याचं यश अपयश, आणि शेवटी काय, आपले आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन. एखादं इनोव्हेटिव्ह सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं असतं, पण हे कुठून काढायचं? पुन्हा एकदा पिंपळाच्या झाडाखाली बसायचं गौतम बुद्धांप्रमाणे आणि त्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या करायची? बिलकुल नाही. हे कैवल्य ज्ञान कुठून प्राप्त करायचंय? न्यूजपेपर. अहो, न्यूजपेपर मध्ये खूप चांगली चांगली माणसं लिहित असतात आणि त्या पद्धतीने तिथे ते उदाहरणं देत राहतात आणि आपल्याला ते आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन आपल्याला म्हणून इथे न्यूजपेपर मधलं आपल्या उत्तरात लिहिता येतं. मग आपण याचं दुसरा एक उदाहरण घेऊया, साधं सोपं उदाहरण त्या ठिकाणी पाहू शकतो आपण. मग ते कसं असेल, तर अगदी तुम्ही बघा की सध्याचं जे काही महागाई आहे, तर महागाईवरती एक खूप सुंदर असं लेख आलेला. तो म्हणजे काय, लॅम्बोर्गिनी आणि लिपस्टिक. लॅम्बोर्गिनी ही कार आणि लिपस्टिक या दोघांच्या आधारे आपण महागाई कशी वाढलेली आहे हे समजू शकतो. आता मी हे तुम्हाला नाही सांगणार की नक्की काय आहे लॅम्बोर्गिनी आणि लिपस्टिकचं उदाहरण. हे मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही शोधलं पाहिजे, तुम्हाला नक्की आवडेल ते बघायला, वाचायला सुद्धा. मग एक दारिद्र्याचा इश्यू मी तुम्हाला सांगितला, पण दुसरा इश्यू बघूया. क्लायमेट चेंजचं उदाहरण घ्या. पर्यावरणाचा बदल होतोय, हवामान बदलत चाललंय, ग्लोबल वॉर्मिंग आहे, समुद्राची पातळी वाढते. हे सगळं जे आहे हा अगेन इश्यू. मग त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्याबद्दलचा डेटा, पर्यावरण बदलाचा प्रश्न काय आहे, त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत, बरं याच्यावरती प्रत्येक शासन काय करतंय आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आणि मग तुम्ही काहीतरी सोल्युशन सांगा. बघा, तिसरं उदाहरण सांगतो. समजा महिलांवरती होणारे अत्याचार.
काय आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, कशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत, मग त्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा, काय प्रश्न आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, कुठली कारणं आहेत ह्या प्रश्नाची, याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतोय. नेहमी पॉझिटिव्ह असलाच पाहिजे असं काही नाही, पण असू शकतो असू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहेत, तुमचं सोल्युशन काय आहे, हा त्यातला एक प्रश्न आहे. इश्यू तैवान आणि अमेरिका आणि चायना ह्या तिघांच्या बाबत पुन्हा तेच आहे. काय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, काय डेटा तुमच्याकडे आहे, तैवान आणि अमेरिका किंवा तैवान आणि चायना यांच्यातला जो काही व्यापार चालतो तो कशा प्रकारे चालतो. तैवानने जेव्हा हे अमेरिकेला बोलवलं या ठिकाणी त्यांच्या नॅन्सी पेलोसी यांना, तेव्हा चीनने बंदी घातली अनेक वस्तू निर्यात करण्याच्या. आम्ही निर्यात करणार नाही आता तैवानला, पण कुठल्या वस्तूवर बंदी घातली तुम्ही माहितीये का तुम्हाला. सगळ्यात महत्वाची बाब जी आहे बघा, ज्याच्यावर त्यांनी बंदी घातली ती म्हणजे काय, वाळू. वाळू वाळू वाळूवरती बंदी घातली, कारण तैवानला मिळणारी किंवा आवश्यक सगळी वाळूचा एक एक कण सुद्धा हा चीन मधून आयात करावा लागतो. आणि वाळूचे मग अनेक उपयोग आहेत, फक्त बांधकामासाठी नव्हे तर औद्योगिक कारणांसाठी. म्हणून चीनने सगळ्यात पहिल्यांदा बंदी घातली कशावर, वाळूवर. पण चीनने कुठल्या गोष्टीवर बंदी घातली नाही, सेमी कंडक्टरवर. तैवान हा सेमी कंडक्टर जे आपल्या असतात चिप वगैरे, हा उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. आणि चीनमधून सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन होतं का नाही. मग चीनने जर समजा तैवानच्या सेमी कंडक्टरवर बंदी घातली की आम्ही तुमचे सेमी कंडक्टर घेणार नाही, तर मग ते इलेक्ट्रॉनिक जे काही उत्पादन आहे त्याचं करायचं काय, पोरांना खेळायला म्हणून द्यायचं ते, काय करणार तुम्ही तुमच्या लॅपटॉपचं मोबाईलचं. हे कसं आहे बघा, ही फॅक्ट आहे, ही तुम्हाला डेटामध्ये असली पाहिजे. चीन आणि तैवान, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, का बरं आत्ताच नॅन्सी पेलोसी यांना त्यांनी बोलावलं, का बरं नॅन्सी पेलोसी आत्ताच तिथे गेल्या, का बरं चीन त्या ठिकाणी अगदी टोकाची भूमिका घेतोय, प्रश्नाचं स्वरूप. बरं याची पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भारतासाठी, निगेटिव्ह इम्पॅक्ट भारतासाठी, आपल्यासाठी. याच्यावरती शासनाची काही प्रतिक्रिया आहे का, आता योजना तर इथे नसणार ना, मग प्रतिक्रिया काय आहे. आजच का काल काल बघा भारत सरकारने पहिली प्रतिक्रिया दिली त्यांनी, आणि ती प्रतिक्रिया कशी आहे, अगदी मोजून शब्द आहेत त्यांचे. ते काय म्हणाले, तैवानला जे काही करायचं ते नक्कीच त्यांनी केलं पाहिजे, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण काय केलं, त्यांच्या स्वातंत्र्याच्या त्या अधिकाराला आपण समर्थन केलं. पण पुढे काय म्हणतं शासन, भारत सरकार, की ते जे काही निर्णय घेतील किंवा जे काही करतील ना, तर ते युनिलॅटरली, म्हणजे फक्त एकानेच, म्हणजे फक्त त्यांनी स्वतःचा विचार करून ते करू नये, तर ते बायलॅटरली, म्हणजे चीन तैवान ह्या दोघांनी एकत्र येऊन त्याबद्दल निर्णय घ्यावा, त्याबद्दल त्यांनी कारवाई करावी, त्याबद्दल त्यांनी प्रयत्न करावेत. म्हणजे आपण एकाच बाजूला तैवानला सुद्धा त्या ठिकाणी समर्थन केलं आणि दुसरीकडे चीनची पण नाराजी ओढवून घेतली नाही. हे शब्द बघा कसे आहेत. हा, हे 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 फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, दारिद्र्याचं, महिलांवरील अत्याचाराचं, त्यानंतर तुम्हाला उदाहरण सांगितलं आता चीन तैवानचं, महागाईचं, बेरोजगारीचं, अशी अनेक उदाहरणं सांगेन. आता हे जे इश्यूज आहेत ना मित्रांनो, याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा, तो म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं, तर प्रत्येक इश्यू वरती 100 पानाची एक एक वही तयार करून त्याच्यावरती ग्रंथ आणि मग दरवर्षी आपण तो पुस्तक म्हणून पब्लिश करायचा, असलं करू नका. प्रत्येक इश्यू साठी एक वही आणि त्या वहीमध्ये 100 पानं एका इश्यू वरती, असलं बिलकुल करू नका. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक इश्यू वरती आणि इश्यूच्या प्रत्येक एका घटकावरती ना 150 ते 200 शब्दांच्या पलीकडे लिहायचं नाहीये. लक्षात घ्या, 150 ते 200 शब्दांच्या पलीकडे लिहायचं नाही. आणि म्हणून तुम्हाला इथे मी महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे काय, हे नेहमी लक्षात ठेवा, 200 वर्ड्स. 200 वर्ड्स, 200 शब्द. प्रत्येक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वरती 200 शब्द, डेटा 200 शब्दांपेक्षा कमी, नेचर ऑफ प्रॉब्लेम 2 शब्दापेक्षा कमी, 150 ते 200 शब्द प्रत्येकावरती आपल्याकडे असावेत. एकदा का ते आपल्या वहीत तयार झाले ना, त्या मुद्द्यांकडे पुन्हा ढुंकून पण बघायचं नाही बघायचं. कारण कसं होतं माहितीये, आता युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू होतं, तैवान आणि चायनामध्ये तिथं तणाव आहे. त्यामुळे न्यूजपेपरला काय होतं माहितीये, महिनोन महिने त्याच्यावरती आर्टिकल येत जातात. मग आपण काय करतो, महिनोन महिने ते वाचत राहतो. उपयोग काय, ते आर्टिकल गोळा केले तर एक स्वतंत्र आपलं पुस्तक तयार होईल, पण तेवढं पुस्तक आणि तेवढा कॉन्टेंट लिहायचंय 150 शब्दात, 200 शब्दात, गरज काय त्याची.
बिलकुल तसं करायचं नाहीये. महिनाभर वाचत बसायचं नाहीये. एकदा आपल्याकडे त्या ठिकाणी आपले जे कंटेंट आहे 150 आणि 2 शब्दांचा कंटेंट तयार झाला, की बंद. तो इश्यू बंद करून ठेवायचा. हां, फारच काहीतरी विचित्र घडलं, एखादी फारच मोठी घटना घडली, तर आपण ते वाचणारच की. पण तेच चायना, तैवान, तैवान, चायना, तैवान, अमेरिका, चायना, चायना, अमेरिका, तैवान, उलट-सुलट इकडून-तिकडून तेच ते वाचायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. प्रत्येक मुद्द्यावर 150 ते 200 शब्द आपल्याकडे असायला पाहिजेत. सिंपल. क्लिअर? हे करायचंय तुम्हाला. न्यूजपेपरमध्ये काय वाचायचंय? तर हे वाचायचंय. गेटिंग? मग पुढे जाऊयात. तो म्हणजे आता मग नोट्स काढत असताना. नोट्स काढल्या पाहिजेत का? तर डेफिनेटली त्याशिवाय आपण हे लिहिणार कसं? नोट्स कशा काढायच्या? तर 2 प्रकार आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं, की येतो. किती वेळ वाचला पाहिजे मी त्याकडे येतो. पण ऑफलाईनमध्ये एक नोटबुक घालायची सरळ-सरळ. आणि बरेचसे बघा जसं की आता इंटरनॅशनल रिलेशनशिप हा तुम्हाला एक चॅप्टर आहे जीएस मध्ये. तर त्याच्या संदर्भात काय करायचं, 200 पानाची वही घ्यायची आणि त्याचे ना 10-10 पानांचे असे विभाग तयार करायचे. पहिली 10 पानं भारत अमेरिका, दुसरी 10 पानं भारत चीन, तिसरी 10 पानं भारत जपान, चौथं 10 पानं भारत साऊथ कोरिया, पुढची 5 पानं 10 पानं भारत युरोप. अशा प्रकारे काय करायचं, डिवाइड करायचं. दररोज एक न्यूजपेपर मध्ये बातमी आली, कुठली आली आता, भारत चीन आली, तर भारत चीनच्या त्या 10 पानाच्या याच्यामध्ये लिहून ठेवा. किंवा दुसरीकडे काय, समजा भारत आणि युरोप याच्याबद्दल काय आलं तर त्याच्यामध्ये ते लिहून ठेवा. पुढे काय आलं, समजा भारत आणि आसियान ते आलं तर त्याच्यामध्ये त्या 10 पानामध्ये ते लिहून ठेवा. त्यामुळे होणार काय माहितीये का, तुमची एक वही तयार होते आणि आयार तुमचं व्यवस्थितपणे कंटिन्यू तयार होतं. आयारला वेगळं काही फारसं मग करावं लागत नाही, ट्रॅडिशनल सोडलं तर. आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार होतात. हे लक्षात घ्या. मग तसंच न्यूजपेपरच्या इतर बाबीसाठी सुद्धा आपण वही घातली पाहिजे. 200 पानांची वही किंवा फाईल. आर्थिक बाबी एका ठिकाणी, सामाजिक बाबी एका ठिकाणी, राजकीय बाबी एका ठिकाणी किंवा सांस्कृतिक शैक्षणिक बाबी एका ठिकाणी. अशी त्याची पानं घालायची. 20-20 पानं, 20-20 पानं प्रत्येकाला. आणि जे काही येईल त्या ठिकाणी लिहून काढायचं. हे अशी तुम्ही ऑफलाईन नोटबुक तयार करू शकता. आता जे ऑनलाईन तयारी करतात किंवा ज्यांना आवडतं न्यूजपेपर ऑनलाईन वाचायला किंवा वाचावा लागतो, तर मित्रांनो तिथे आणखी फायदे आहेत. तुम्ही सरळ सरळ तुमच्या कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती तुम्ही फोल्डर तयार करू शकता. मोबाईलपेक्षा तुम्ही लॅपटॉप आणि याच्यावर फोल्डर तयार करा. GS1 हिस्ट्री, GS1 जॉग्राफी, GS1 सोशल इश्यू, फोल्डर तयार करा. मग सोशल इश्यू मध्ये परत पुन्हा सब फोल्डर, महिलांच्या संदर्भात, बालकांच्या संदर्भात, प्रादेशिकतावादा संदर्भात, त्यानंतर दारिद्र्या संदर्भात, धर्मनिरपेक्षीकरणासंदर्भात असे फोल्डर तयार केले. आणि मग जे काही आपण वाचू ना ते काय करायचं, आपण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. लिहायचं पण ते असं नाही करायचं कट कॉपी पेस्ट. कट कॉपी पेस्ट केलात ना तुम्ही ते कधीच वाचू शकत नाही. नाही करायचं तसं. लिहायचं पेजवरती आणि त्याचा फोटो काढायचा आणि तो सेव्ह करायचा. अशा पद्धतीने तेही करू शकता तुम्ही. ऑनलाईन फोल्डर तयार करा किंवा ऑफलाईन तुम्ही नोटबुक तयार करा. पण एक गोष्ट टाळा. ती म्हणजे काय, आर्टिकल कट केलं आणि त्याची वही तयार केली, काहीही फरक पडत नाही त्याने. नुसत्या फाईलीच्या फाईली तयार होतात. शेवटी ते कुणाला तरी आपलं पाणी गरम करण्यासाठी चुलीला वापरायला मदत पडतं. ह्याच्या पलीकडे त्याचा उपयोग नाही. रद्दी घालण्यापेक्षा त्याचा काही उपयोग नाहीये, कारण आपण ते पुन्हा वाचत नाही. त्यामुळे थोडं का असे ना पण ते लिहा. थोडंच असू द्या पण ते लिहा. कंटाळा करू नका. फार फार तर याच्यामध्ये 2 मुद्दे होऊ शकतात. एक म्हणजे काय, आर्टिकल ठेवा. समजा एक आर्टिकल आहे आणि त्यात खूप चांगली माहिती आहे. मग तुम्ही काय केलं तर तुम्हाला लिहिणं शक्य नाही. मग तुम्ही फक्त पॉइंट काढले आणि रेफरन्ससाठी म्हणून जेव्हा जर त्या पॉइंट मला आठवला नाही, तर मी वाचणार कुठून ना? कुठून काढलं ते आर्टिकल? ते आर्टिकल त्या ठिकाणी संग्रही ठेवा. असं. पण लिहिण्याला पर्याय नाहीये. ऑनलाईनला पण तेच आहे. ते तुम्ही काय करू शकता, त्याची लिंक त्या ठिकाणी पेस्ट करून ठेवा. म्हणजे काय, की तुम्ही जे मुद्दे काढताना ते मुद्दे काढलेले आहेत ते नक्की जर नाही समजत असतील पुन्हा त्यावेळेस 1 वर्षानंतर, तर मग काय करणार, मग पुन्हा ते कुठे शोधायचं. म्हणून त्यासाठी लिंक क्लिक केलं ते न्यूज ओपन होते. अरे हा, यातून मी हे काढलेले मुद्दे आहेत. एवढ्यासाठी म्हणून असेल तर ठेवा. पण लिहा, शॉर्ट नोट काढा. त्याला वेळ किती द्यायचा मी पुढे सांगेनच. व्हॉट टू अवॉइड. वेळ याच्याकडे येण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की व्हॉट टू अवॉइड, काय अवॉइड करायचंय.
आता खरं तर हे पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही वाचाल ना, तेव्हाच तुम्हाला ते अवॉइड करता येईल. पहिलं ट्रिव्हियल न्यूज. अशा न्यूज की काय त्याचं म्हणजे काही नाही हो, अशा न्यूज येतात जातात ते काही म्हणजे हे नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता की काहीतरी एका माणसाने काहीतरी 35 लग्न केली, हे काही गरज काय आपल्याला त्याच्यामध्ये, नाही का? किंवा कुठेतरी एखाद्या गायीने त्या ठिकाणी माणसासारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला, किंवा असं काहीतरी. हे अशा प्रकारच्या न्यूज आपल्याला काही गरजेच्या नाहीये. पॉलिटिकल न्यूज. पॉलिटिकल न्यूज मध्ये काय की शिंदे गट नक्की कुठं ते सुरतला होता, गुवाहाटीला होता, गुवाहाटीहून तो गोव्याला गेला, गोव्याहून ते झाडी, मग ते डोंगर, काही काही आपल्याला गरजेचं नाहीये. हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांना कुणाला लाल दिवा मिळाला नाही मिळाला हा त्यांचा मुद्दा, आपल्याला ते गरजेचं नाहीये. फिल्म रिव्ह्यूज. मग लालसिंग चड्डा. आता लालसिंग चड्डा काय बघायचं असेल तर जाऊन बघून या, पण त्याच्यावरती तो कसा आहे, मग तो छानच आहे, मग चांगलाच आहे, मग बॉयकॉट केला पाहिजे का, नाही केला पाहिजे का, काय गरज आहे, द्या सोडून. हे नाही विचारणार. लोकल न्यूज. गेल्या 15 दिवसापासून नळाला पाणी नाही आले. आता ही काही न्यूज तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर कुठे करून ठेवता येतील, काय गरज आहे याची? नळाला पाणी नाही आलं, काय काय अडचण नाही, आपलं काय करायचं, आपल्या आहे ना पाणी बॉटलमध्ये प्यायला, बस एवढंच करायचं. मसाला न्यूज. ते ते म्हणे तैमूरने सकाळी आंघोळ केली, किंवा तैमूर त्या ठिकाणी जेवलाच नाही, तैमूर फार रडायला लागला, मग करीनाला त्या ठिकाणी आवडलं नाही, ते असं वडेवर. हे असल्या मसाला न्यूज मध्ये पण जायचं नाही. महत्वाचं काय आपल्याला, ही यादी. एक थोडक्यात यादी दिली तुम्हाला. संपादकीय वाचा. संपादकीय वाचले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे ऐतिहासिक निर्णय वाचा. मग ते बाबरी मस्जिदीवर असेल, आत्ताचा बघा बघा ते लोक निवडणुकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे घोषणा करतात ना, आम्ही तुम्हाला टीव्ही देतो, आम्ही तुम्हाला ते लॅपटॉप देतो, आम्ही तुम्हाला तांदूळ देतो, आम्ही तुम्हाला फ्रीज देतो, आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्ही तुम्हाला कपडे. अरे काय काय मोफत देणार. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नाही, हे आता बंद केलं पाहिजे, समिती नेमा, आहे की नाही? हा. सो ते त्या पद्धतीने. आणि म्हणून काय, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, येस पेसार एवढी. त्यानंतर पॉलिसीज. वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी येतात. मग ती आयात निर्यात धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, शैक्षणिक, नवीन शैक्षणिक धोरण असेल, त्याच्यावरती. पार्लमेंटरी डिबेट. पार्लमेंटमध्ये काही डिबेट चालू असतात. मग ते इन्फ्लेशनवरती सध्या डिबेट चालू होता, तर ते तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासा. पार्लमेंटमध्ये चालू आहे ना, तर ते महत्वाचं आहे. सोशल इश्यू. मग ते महिलांचे प्रश्न, बालकांचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, ते जे काही ड्रग्ज आहेत त्यांचे त्याबद्दलचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, सर्वे आणि रिपोर्ट. मग भारत सरकारचा आहेच आहे, सर्वे रिपोर्ट येतात ते तर करा. नीती आयोगाचे महत्वपूर्ण रिपोर्ट करा, ते तुम्ही केले पाहिजेत. त्याच्यावरती थेट प्रश्न विचारले जातात. शिवाय आंतरराष्ट्रीय संघटनांचे सर्वे असतात, रिपोर्ट असतात. मग IMF चा रिपोर्ट येतो कधी, वर्ल्ड बँकेचा कधी येतो, ऑक्सफॅमचा येतो बघा दारिद्र्यावरती, तो रिपोर्ट वाचा. HDI चा रिपोर्ट आहे तो वाचा. एथिकल न्यूज. तुम्हाला एथिक्सचा पेपर आहे, त्याच्यामध्ये काही एथिकल न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील. मग हे कुठले एथिकल न्यूज आहेत, काही असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की आपण कधीतरी एखादी बातमी वाचतो की एखाद्या राष्ट्राने एका परकीय व्यक्तीला आपलं नागरिकत्व दिलं का, कारण त्या परकीय व्यक्तीने त्या राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार मोठं योगदान दिलेलं असतं. हे असं मग ते तिथं असेल तर ते एक मानवतेपोटी दिलेलं ते नागरिकत्व आहे. किंवा याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर जसं की काही एथिकल, फॉर एक्झाम्पल एखादा IAS ऑफिसर आहे आणि तो काय करतोय, तर तो आपल्या पदाची जी काही रेप्युटेशन आहे किंवा पदाचा आपले जे काही अधिकार आहेत हे सगळं सोडून त्या ठिकाणी प्रत्यक्ष पूर पाहणीमध्ये जातोय, लोकांना मदत करतोय. ठीक आहे, आणि त्याच्यातून मग ते प्रोत्साहित. किंवा काही शिक्षक आहेत की ज्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून मुलांना त्या ठिकाणी मोबाईल दिले आणि त्यातून त्यांना शिकवलं. हे एथिकली आपल्याला ह्या न्यूज आणि ह्या केस स्टडी वापरता येतात. तर हे एथिकल त्या ठिकाणी असायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, मी सगळं तुम्हाला इथे यादी सांगू शकत नाही. मग एकच सांगेन, जसं कोणी म्हणलं की एन्व्हायरमेंटल डिझास्टर वगैरे, हो नक्कीच आहे. मी एकच सांगेन तुम्हाला की तुमचा मेन्सचा सिलेबस हिस्टॉरिकल, पॉलिटीमध्ये, ज्योग्राफीमध्ये, सोशल इश्यूमध्ये, इकॉनॉमिक्स, सायन्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, एसे आणि आपला ऑप्शनल, ह्या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला जे जे काही महत्वाचे मुद्दे वाटतात, इश्यूज, ते तेवढे आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत.
वेळ किती दिला पाहिजे? तर मित्रांनो, सुरुवातीला वेळ लागतो. सुरुवातीला तुम्हाला कदाचित 2 तास लागू शकतात. पण ते काय आहे, सुरुवात केली तरच कुठेतरी तो 2 तासाचा 1 तासावर येईल ना. म्हणून काय, आत्ता जर आपण जीएसला महत्व देत असू, तर तुमची रेंज किती असली पाहिजे? 1 तास ते 1.5 तास. 1 तास ते 1.5 तास त्या ठिकाणी तुम्ही याचा वेळ याला दिला पाहिजे. 1 तास ते 1-1.5 तासपर्यंत. सो अशा पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे आणि डेफिनेटली 1 ते 1.5 तासामध्ये तुमचा न्यूजपेपर तुमचा वाचून होतो. मित्रांनो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. एक आणखी एक मुद्दा विचारतात मुलं, मॅगझिनचं काय करू? मित्रांनो, मॅगझिन हे वर्तमानपत्राला सबस्टिट्यूट असू शकत नाहीत. मॅगझिन हे सबस्टिट्यूट असू शकत नाहीत. मॅगझिन वाचा. मॅगझिन हे पूरक आहेत. कुठलं मॅगझिन वाचायचं? आता सध्या मराठीमध्ये अजून मी रिकमेंड तुम्हाला करेन अशा प्रकारचं मला कुठलं वाटलं नाही. त्यामुळे मला थोडासा वेळ द्या आणि मॅगझिन जे प्रसिद्ध करतात त्या लोकांनाही वेळ द्या. थोडंसं ह्या नवीन पॅटर्ननुसार ऍडजस्ट होण्यासाठी. पण आपण ते लवकरच तुम्हाला सांगूयात की मॅगझिन कुठलं वाचायचं. आत्ता न्यूजपेपर मात्र वाचत राहा. न्यूजपेपरला पर्याय नाहीये मित्रांनो. न्यूजपेपरचे अनेक फायदे, कसं वाचायचं हेही आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1 ते 1.5 तास सध्या द्या. नंतर कमी करत करत आपल्याला 1 तासापर्यंत यायचंय. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 1.5 तासापेक्षा जास्त वेळ न्यूजपेपरला देऊ नका. आणि शेवटी नेहमी लक्षात ठेवा, त्या बालकाचं उदाहरण, जो तुमच्या घरामध्ये जो कोणी चिन्नू मिन्नू कोणी असेल तो, तर त्याचं उदाहरण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ते म्हणजे की बाळ किंवा बालक कधीही पहिल्या दिवशी तुमच्या उसेन बोल्ट सारखं पळायला लागत नाही. ते उठतं, चालतं, बसतं, पडतं, पुन्हा उठतं, पुन्हा अडखळतं, पुन्हा तशा पद्धतीनेच ही प्रोसेस आहे सुरवंटाचं फुलपाखरू होण्याची. तेव्हा सुरुवात करा. 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर निश्चितपणे तुम्हाला ते हे करता येईल. ठीक आहे? येस. सो हे सगळे मुद्दे आहेत. प्रेफरन्सेस कोणतरी विचारलं की प्रेफरन्सेस कसे दिले पाहिजे पेजेसना. डेफिनेटली पहिल्यांदा काय करा, पहिलं पान वाचा, थेट संपादकीयकडे जा. पहिलं पान वाचा आणि थेट संपादकीयकडे जा आणि त्यातून वेळ मिळाला तर मग पुन्हा न्यूजकडे जा. जनरली 2 मेथड असतात. एक स्कॅनिंग मेथड असते. न्यूजपेपर हातात आला ना, हातात पेन्सिल घ्यायची, आपल्याला महत्वाच्या ज्या न्यूज वाटतात त्या टिक करून ठेवायचं, महत्वाच्या. आणि त्यानंतर सुरुवात करताना संपादकीयापासून करायची आणि वेळ मिळालाच तर ज्या टिक मार्क केलेल्या न्यूज आहेत त्या वाचून काढायच्या. सो अशा पद्धतीने करता येतं.